आजची कादंबरी किनाऱ्यावर परतलेली लाट. समुद्राला सगळं आठवतं. किनाऱ्यावर येणारी प्रत्येक पाऊल खूण, वादळात हरवलेलं प्रत्येक नाव आणि विरहाने ओले झालेले प्रत्येक डोळे. माणूस मात्र विसरतो. कधी अभिमानाने, कधी अपराधाने, तर कधी जगण्यासाठी. 1971च्या युद्धाने हजारो घरांची दारं कायमची अर्धी उघडी ठेवली होती. कुठे कुंकू पुसलं गेलं, कुठे मुलांच्या डोक्यावरचं छत्र हरवलं, तर कुठे तिरंग्यात गुंडाळून परत आलेल्या शरीराने संपूर्ण गाव अभिमानाने रडलं. मेजर गुरु देशमुखही अशाच काही अमर सैनिकांपैकी एक होता. गोळ्या त्याच्या छातीत घुसल्या, पण हातातील तिरंगा खाली पडला नाही. त्याच्या मृत्यूनंतर राष्ट्राने त्याला शौर्यचक्र दिलं, पण त्याची पत्नी रोहिणीला मिळालं ते फक्त शांत आयुष्यभराचं एकटेपण. त्याच एकटेपणातून जन्मला विजय. वडिलांच्या रक्तातील शौर्य आणि आईच्या डोळ्यातील वेदना घेऊन वाढलेला मुलगा. समुद्र त्याच्या आयुष्यात नंतर आला नाही, तो जन्मापासूनच त्यांच्या नशिबात लिहिला गेला होता. कारण समुद्रासारखीच त्याची कहाणी होती, वरून शांत, आतून वादळाने भरलेली. प्रेम त्याच्या आयुष्यात आलं, पण सैनिकाच्या वाट्याला आलेलं प्रेम नेहमीच अपूर्ण असतं. विरहाने काही नाती तुटतात, तर काही नाती चुकीच्या दिशेने वाहू लागतात. आणि जेव्हा अपराध, पश्चाताप आणि प्रेम एकाच मनात एकत्र जागायला लागतात, तेव्हा माणूस स्वतःपासून पळू लागतो. ही कथा आहे एक शहीद सैनिकाच्या वारसाची, एका आईच्या संस्काराची, एका स्त्रीच्या अपराधी मनाची आणि एका पुरुषाच्या क्षमेची. कारण काही वेळा आयुष्य माणसाला दुसरा चेहरा देतं, फक्त हे पाहण्यासाठी की चेहरा बदलला तरी प्रेम जिवंत राहतं का. आता चला, यातलाच आपण पहिला भाग बघूया, रणधुमाळी. डिसेंबर 1971. रात्र काळी होती. सीमेवर थंडीचा काटा अंगात शिरत होता. धुराने आकाश जळाल्यासारखा दिसत होता. दूरवर रणगाड्यांचे आवाज घुमत होते. माती, रक्त आणि बारुदाचा वास संपूर्ण वातावरणात पसरला होता. भारतीय सैनिकाची एक छोटी तुकडी शत्रूच्या सीमेकडे पुढे सरकत होती. त्या तुकडीच्या अगदी पुढे मेजर देशमुख उभा होता. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त एक हट्ट होता, आज तिरंगा मागे फिरणार नाही. एका जवानाने हळू आवाजात विचारलं, साहेब, समोरचा हल्ला खूप मोठा आहे, आपण थोडा वेळ थांबू का. गुरु हलकसा हसला. सैनिक वेळ पाहून लढत नाही रे, तो श्वास असेपर्यंत लढत राहतो. त्याच्या आवाजात विचित्र शांतता होती, जणू मृत्यूशी त्याची आधीच ओळख झाली होती. अचानक समोरून गोळीबार सुरू झाला. फायर! क्षणात रणांगण पेटलं. गोळ्या कानाजवळून शिट्ट्या मारत जात होत्या. कुणीतरी किंचाळलं. एक जवान जमिनीवर कोसळला. गुरु वेगाने पुढे धावला. पोझिशन सांभाळा. त्याने स्वतः मशीनगन उचलली आणि शत्रूकडे गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. त्याच्या चेहऱ्यावर माती उडत होती, पण डोळे अजूनही स्थिर होते. त्याला अचानक रोहिणी आठवली. घराच्या अंगणात उभी राहून ती म्हणाली होती, लवकर परत या. गुरुने तेव्हा हसत उत्तर दिलं होतं, सैनिक घरी परतत नाहीत रोहिणी, ते फक्त देशाच्या मातीमध्ये मिसळतात. त्या आठवणीने त्याच्या ओठांवर हलकंसं स्मित आलं आणि अचानक एक स्फोट झाला. जमीन हादरली. एक गोळी येऊन गुरुच्या खांद्यात घुसली. जवान घाबरून ओरडले, साहेब, पण गुरु मागे हटला नाही. त्याने जखमी हातानेच बंदूक पुन्हा उचलली. जोपर्यंत मी उभा आहे, तोपर्यंत एकही शत्रू पुढे येणार नाही. त्याचा आवाज रणांगणावर घुमला. त्या क्षणी तो फक्त सैनिक नव्हता, तो संपूर्ण भारत होता. गोळ्या संपत आल्या होत्या. श्वास जड झाला होता. पण अचानक त्याने पाहिलं, समोर भारतीय तिरंगा अजूनही वाऱ्यात उंच फडकत होता. त्याच्या डोळ्यात समाधान उतरलं. पुढच्या क्षणी आणखी एक गोळी त्याच्या छातीत घुसली. गुरु डगमगला. आकाश धुसार होत गेलं. त्याने शेवटचा प्रयत्न करत हात तिरंग्याकडे उचलला आणि ओठ हलले, भारत माता की जय, आणि तो जमिनीवर कोसळला. पहाट झाली. तेव्हा रणांगण शांत होतं. धूर अजून हवेत होता.
एका जवानाने अलगद गुरूच्या छातीवर तिरंगा पांघरला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. साहेब, युद्ध जिंकलो आपण. दूरवर सूर्य उगवत होता, पण त्या दिवशी एका घराचा सूर्य कायमचा मावळला होता. हा होता आपल्या कादंबरीमधला भाग 1 आणि भाग 2 बघूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.